नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळच्या 6 वाजलेल्या आहेत त्या आणि आज लवकर आवरून झाले सगळ्या पोरांचं. आज 6 जानेवारी म्हणजेच आपला आज प्रजासत्ताक दिन. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा प्रजासत्ताक दिनाच्या. सगळ्या पोरांचं छान आवरून झाले. आज नवीन कपडे इस्त्री केलेली चांगली. बालेकडं बघ. आणि सगळ्यांना हातामध्ये तिरंगा बँड आणले, झेंडा आणलेत लावायला सगळ्यांना. काय ब्रुच 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 नाही ते ह्याला कशाला लावलंय ते ब्रुच म्हणते तिरंग्याचा. इकडे राधाचा अजून आवरायला चालू आहे. आम्ही छोट होतो का नाही तेव्हा असलं मिळत नव्हतं. मग काय छोटासा झेंडाच असायचा आणि खाली हा होतं की पण एवढा त्यालाच पिन असायची ना. आणि त्याला नाही आपल्या पेनाने लावायला गेल्या वर्षी तसलंच आणलं होतं ह्यांना पण. व ताई आणि बापू आले ते काल. बापूला कपडे घ्यायचे होते. बापूचं काय आता 10वीचं स्टँडअप आहे ना. कधी आहे? आता 2 तारखेला 10वी संपली म्हणायचा. अजून चालू आहे. स्टँडअप झालं की पण शाळेतला विषय संपलाच की. परत पेपरच की. आता बस येईल थोड्या वेळेत. कधी उठलाय रे तुम्ही? किती वाजता उठल्यावर? मग होय हे लवकर आदो का भाज्या दिलं का मामा दिलं? आज ह्यांच्या शाळेमध्ये बाजार पण असतो, आनंदी बाजार. आदो आज स्टॉल टाकणार आहे. मेथीची भाजी, कोथिंबीर, कांद्याची पात. त्याचा ड्रायव्हर मामा घेऊन आले तर त्याच्या मामाच्या घरनं. राधा बघू इकडे काय काय केले तू. ए राधा राधा इकडे बघू. इकडे बघू काय काय केले. अयो तिरंगा बेल्ट, बांगड्या, अजून ब्रासलेट, गळ्यातलं. लयच मेकअप केलंय बाई आज. गंध आहे का? हा तिरंगा गंध पण लावलाय का? बर टाटा करते त्या गाडीला, त्यातच बसून जायचं त्याला टाटा करते. 6:30 वाजले ते आता. आणि आता पोरांची बस आली. बसते ते अजून चांगलं उजळले, आता दिसायला लागले. चला आता अंगण झाडून घेते. अंगण सगळं झाडून घेतलं स्वच्छ. गुरांखालचे झाड पण करून झाले. गाईची धार काढली. आता कॅरेट नेते आणि ह्यांना मुरगा सांडून ठेवते खायला. 9 वाजल्यात आता. आणि आमच्या आत्याच्या मामाच्या पिशव्या भरून तयार आहेत. त्या कुठं चाललं? वारीला. पायी दिंडी. आमच्या गावातनं दिंडी जाते. कुठल्या महाराजांची? ह्यांची ना. काय म्हणते त्यांना ते नाही, तुकाराम महाराजांची ना, कुरुंदास महाराजांची. हां आमच्या गावातनं दिंडी जाते, पायी दिंडी पंढरपूरला. आता मोठी एकादस, माघ महिन्यातली मोठी एकादस, माघी वारी म्हणजेच मावसुदी वारी. त्याला आता मामा दरवर्षी जाते ते चालत. हा आले असन. आता तुम्ही कुठं कुरुंदासला जायचं का गावात जायचं? गावात का जायचं का? बरं बरं किती 4 दिवसामध्ये पोचते का? नाही 3 दिवस. एकादशी दिवशी, एकादशी आदल्या दिवशी पोचताय का? आदल्या दिवशी. येताना पण चालत असतं ना, आहे का नाही मामा? बापू चालले तर सोडायला.
निघाला का लगेच? चला फोन करा पोचल्यावर. गोरं पाणी धावून सावलीला बांधली. कपडे धुवायचे ते अजून, पण कपडे धुवायच्या आधी आता शेळ्यांना वैरण टाकते आणून. पहिलं कापून ह्याला निघोल चांगलं फुटून आले आता. काढून घेते आता वैरण ह्यातली. कपडे पण धुवून झाली सगळी. निम्मी इकडं घातली ती वाळत आणि निम्मी इकडं घातली ती. आता घरातलं सगळं काम आवरून झाले. आता बरेच दिवस झालं दळण सगळं संपले. आता वरनं जाऊन कणगीतनं गहू काढून आणू आणि दळण करून घ्यायचे. दुपारच्या 3 वाजले ते. आता दळण करून झालं. सकाळी 8ला पाण्याची लाईट आलेली आहे. खाली उसावर होतं पाणी. आता पाणी वर घेतले प्यायला. आता पाणी भरून घेते सगळं प्यायचं वापरायचं. आणि पाणी भरून झाल्यावर आता गुरांना दुपारची वैरण पण टाकायची. अंधार पडलाय आता पूर्ण. मी आता संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले. कणिक मळून घेतली. चला आता चपात्या करून घेते. स्वयंपाक करून झाला आणि आता गव्हाचं दळण लावले दळायला.